वाचू चला. काय बनवा म्हणते? प्रिपेअर प्रोसेस अकाउंट. वाचू काय मी? काय म्हणते? अ सर्टन प्रोडक्ट पासेस थ्रू 3 डिफरंट प्रोसेसेस. आपलं प्रॉडक्ट आहे कोणतं तरी एक काहीतरी वस्तू आपण तयार करतो. ते वस्तू किती प्रोसेस मधून पास होते? 3. आपण वाचणार प्रॉडक्ट पासेस थ्रू 3 प्रोसेसेस. त्या 3 प्रोसेसचे नाव दिलेले आहे ABC. म्हणजे आपल्याला किती प्रोसेस अकाउंट बनवायचे? 3. कोणते कोणते? ABC. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर व्हायला किती प्रोसेस लागते? रॉ मटेरियल passes through 3 different processes to become finished product. म्हणजे सोयाबीनचं तेल बनाले किती प्रोसेस लागते? 3. कोणत्या कोणत्या? ABC. पुढे काय म्हणते वाचा. The production of each process passes to another process. प्रत्येक प्रोसेस मधलं जे प्रोडक्शन आहे ते पुढच्या प्रोसेस मध्ये ट्रान्सफर केले जाते किंवा पास केले जाते. त्याच्यानंतर म्हणते the other expenditures are as follows. तर आता आपल्याला टेबल दिलाय ABC वाला दिलाय ना. तर आता आपण पहिले बनवू प्रोसेस A अकाउंट. पहिली प्रोसेस कोणती बनवू? हा असा डब्बा झाला. पर्टिक्युलर युनिट वाला कॉलम अमाउंट वाला. इकडची डेबिट साइड आहे. डेबिट साइडले सगळे एक्सपेन्सेस घ्यायचे. काय घ्यायचे? आणि क्रेडिट साइडले असं पर्टिक्युलर युनिट अमाउंट. इकडे घ्यायचे इन्कम. करू चालू. पहिल्या नंबरची एंट्री आहे टेबल मधली रॉ मटेरियल. ब्रॅकेट मध्ये पहा काय आहे? युनिट. मग आपण रॉ मटेरियल कोणत्या साइडला घेऊ? का बरं? एक्सपेन्स आहे. आपण मटेरियल चोरलं ना, काय केलं? परचेस केलं. म्हणजे आपला काय होईल? सगळे एंट्री डेबिट आहे. शॉर्टकट लिहितो हा. समजून ना असं? एवढं तुम्ही हुशार आहे. आर्यम म्हणजे रिजनल मॅनेजर. माझ्या मित्र आहे की रिजनल मॅनेजर म्हणून आठवतो. बायटूनच मेसेज आला त्यांचा एशियन पेंट मध्ये. काल तो कलकत्त्यात होता. रॉ मटेरियल. कोणतं मटेरियल? काय आहे आपला? आता लिहिताना डोळे उघडे ठेवून लिहायचं. युनिट मध्ये लिहा लागते का अमाऊंट? युनिट मध्ये. ते दिलं आहे रॉ मटेरियल कायच्यातलं होते? युनिट कॉलम मध्ये घेऊ आपण 20,000. 20,000 ना. म्हणजे पहिल्या नंबरची प्रोसेस जेव्हा आपण चालू केली तेव्हा त्याच्यात आपण किती युनिट टाकली? 20,000. कच्चा माल जसं सोयाबीनचं तेल काढायचं आहे तर तेल काढासाठी किती सोयाबीन टाकलं? 20,000 क्विंटल, 20,000 टन, 20,000 किलो. पहिलं क्वांटिटी असं. म्हणजे आपण किती वस्तू यूज केल्या त्याची अमाऊंट सध्या काढायची. आता पुढची एंट्री पहा काय? कॉस्ट ऑफ मटेरियल. आपण मटेरियल किती वापरलो? 20,000. मटेरियल किती वापरलो? आणि त्या मटेरियलची किंमत होती म्हणे 5 रुपये पर युनिट. म्हणजे याच्यावरून याचे पैसे काढू शकतो. याचे पैसे मी 1 लाख. कसे आले? पोचले काय? अर्धे लोक काही समजले नाही. तुम्ही समजून घ्या. आपण किती वस्तू टाकल्या त्या? 20,000 वस्तू. आणि एका वस्तूची किंमत किती आहे? 5 रुपये. म्हणजे वस्तू किती जातात? 1 लाख. आता बसलो. चला पुढची एंट्री आहे डायरेक्ट वेजेस. कुठे येत असते? कारण आता सांगा वेज ह्या कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे. कोणत्या सेन्स वाला? बघा क्वांटिटी मध्ये हे बाकीचे लिहायचे नाही. फक्त एकच वस्तू अशी आहे जे आपल्याला मोजता येते, मटेरियल. आता सांगा वेजेस मोजता येते काय? 2 किलो वेजेस द्या. माणसं हे वेगळं झालं रे बाळा. बाळा तू कसा करतो? असं क्वांटिटी मोजता येते काय? 2 किलो मजुरी द्या असं म्हणू शकतो का आपण? आपल्या वावरात बाया आहे
बाई 5 किलो मजूर पाठव, ऐकायला कसं वाटतं ते शक्य नाही आहे. तर ह्या व्हॅल्यू युनिट मध्ये लिहायच्या नाही, त्याच्यात लिहायच्या, त्याच्यात प्रकार आहे म्हणून लिहायच्या. लेबरचे ऐकून घेण्याची आहे काय मानसिकता, मग दाखवता पतंजली वाले दाखव. शेटजीले कदाचित माहित असो लेबर के टाइप आहे, स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर असे प्रकार असते ना. स्किल्ड, मी स्किल्ड आहे नहीं, लेबर के थोड़े से इसमें और 2 मिनट के लिए ऐसा सोच मैं लेबर हूँ, दुकानदार तो स्किल्ड है, तो मैं स्किल्ड लेबर हूँ ना, उसका वो हिसाब से देखा जाएगा. तर मी पगार मागताना बाबाच्या इमानदारीने मागून माया म्हणा, समोरच्याला गरज होईल तर मला घेईन. नाही समजलो. शेतीच्या दुकानात जो माणूस जुना आहे तो गाडीवर राधे राधे म्हणते तो माणूस आहे ना, त्याला ओळख, लय जुना माणूस आहे. आता तो स्किल्ड आहे, शेटची 2 दिवस झोपले राहिले घरी तर पुरी वसुली एकटाच करते, त्याला माहित आहे, तो झाला स्किल्ड. दुसरा असते सेमी स्किल्ड, अर्ध म्हणजे तो त्याला काम येते पण पुरी येत नाही. आणि दुसरा असते अनस्किल्ड, अनस्किल्ड म्हणजे नवीन नवीन. नहीं समझ रहा है. मी काय आहे, स्किल्ड आहे. आता जे नवीन नवीन पोरं ट्युशन घेते, एक जण नवीन आलो अजून 3000 रुपयात 12वीची ट्युशन, तो कसा आहे अनस्किल्ड. मी 8 घेतो, तो 3 घेते. मजुरीत फरक आहे ना. अरे आम्ही कामावरच आहे तुमच्या, फक्त स्टँडर्ड कामावर आहे. हा म्हणजे तुमच्याकडे रोजाना बसल्यावर आहे की आम्ही, फक्त फरक एवढा आहे काही तो खोलीत बसून आहे, वावरात नाही जात. लेबरचा फरक नाही होता. हे लेबर आपल्याला मोजता येत नसते, लेबर आपल्याला पैशातच मोजता येते, किलोनं मोजता येत. फक्त मटेरियल वाली व्हॅल्यू अशी आहे का जी युनिट वाल्या कॉलम मध्ये येत जाईल आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू लेबर कायच्यात लिहू, किती रुपये 80. लेबर नंतर काही आपला काय होय एक्सपेन्स कुठं घेऊ, डेबिट साईडलाच, पण कॉलम कोणता घेऊ, किती 45. नंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, काही आपला काय होय कुठेही, पण कॉलम कोणता. आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स 1.5 किलो मोजू शकतो काय ते अमाऊंट मध्ये किती. त्याच्यानंतर लॉस इन वेट. आता लॉस इन वेट म्हणजे वजनातली हानी. आता वजनातली हानी म्हणजे काय, तर घरी जर कापूस आला आणि आल्यावर बरोबर मोजला तर तो 12 क्विंटल भरला आणि लिकाने जेव्हा काढला क्रेडिट साईडला लिहा. कुठे लिहायचं, लॉस इन वेट म्हणजे वजनातली हानी. वजन कमी होते ना वस्तूचं, सोयाबीनचं घेणार नवीन नवीन काढलं आणलं घरी ओलच राहते सोयाबीन, आणि तेच जर 2 महिने घरात ठेवलं वजन कमी होते. मग वजन कमी झालं तर वस्तूमध्ये आपला काय झाला लॉस. मग लॉस कुठे घेऊ, आणि लॉस इन वेट किती आहे 3%. आता हे 3% काढायचे काय चालू, डेबिट साईडचा युनिट कॉलम पहा. कोणता कॉलम पाहायचा, युनिट कॉलमची टोटल करायची. तर डेबिट साईडची युनिटची टोटल किती आहे, त्याच्यावर आपल्याला लॉस झाला 3%, म्हणजे 3 दोन्ही 600. आणि हा लॉस कधीच आपल्याला अमाऊंट मध्ये काढता येत नाही. हा लॉस नेहमी मोजताना वजनात मोजत असतो. आपण किती क्विंटल कमी झालो असं म्हणतो ना, किती रुपयाचं कमी झालं हे म्हणतो काय नाही. आणलं तेव्हा पोटो सोयाबीनचं 60 किलोचं भरते, आणि तेच जर घरी ठेवलं तर 1 दिवसानं 50च भरते. मग आपण असं म्हणतो काय माझ्या 2000चं कमी झालं. आपण नंतर सांगतो पोतो 10 किलोनं घटलं. मग कायच्यात लिहायला लागेल ते क्वांटिटी. नाही समजले. हा, आणि हा लॉस विकल्या जात नसते, म्हणजे ह्या लॉसचे पैसे कधी वसूल होत, म्हणून इथं पैसे कधीच काढायचे नाही. कारण सोयाबीनचं पोतं 10 किलोनं घटलं, सांगा बरोबर पोतं वसूल होईल काय, त्याचे पैसे निघते काय.
मग अमाऊंट काढायची. लॉस इन वेट क्रेडिटले काय आला समजला, कारण तो आपला एवढा मोठा शब्द आलाय त्याच्यात लॉस. लॉस झाला इकडे आलो. त्याच्यानंतर नॉर्मल लॉस हे इकडे घ्यायचा, क्रेडिटलेस घ्यायचा. आता सांगा नॉर्मल लॉस किती? 400. आणि काय वय ते 400? मग अमाऊंट मध्ये लिहू का युनिट मध्ये? किती? 400. सध्या याचे पैसे काढायचे नाही, अजिबात गडबड करायची. आता पुढच्या याच्यावर पहा, सेल्स ऑफ नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस म्हणजे काम करता करता आपला काही माल वाया गेला, वेस्टेज गेला. तर ह्या वाया गेलेला माल आहे 400 किलो किंवा 400 वस्तू. आणि पुढच्या याच्यात म्हणते का हा लॉस आपण सेल केलाय, विकलाय किती रुपयानं? 5 रुपये पर युनिट. मग आपला माल किती वाया गेला? 400 गुणिला 4 पंच, त्याच्यापासून आपल्याला भेटले 2000. हे आपलं काय होईल? इन्कम. माल किती वाया गेला? 400 किलो. आणि 1 किलो किती विकला? भंगारमध्ये किंवा वाया गेलेला माल वेस्टेज वाला विकला. म्हणजे याच्यापासून आपल्याला पैसे आपलं काय होईल? म्हणून क्रेडिट. लॉस इन वेटची किंमत काढायची, कारण वजनात झालेला लॉस भरून काढता येत नाही. अजूनही समजलं? सोयाबीनच्या पोत्याचं वजन कमी झालं, हे वजन वाढवता येते काय? मग तो लॉस भरून काढता येत नसते. तर लॉस इन वेटचं अमाऊंट काढायची नाही. नॉर्मल लॉसची कशी काढली समजली काय? किती लॉस झाला होता? 400. आणि एक वस्तू कितीने विकली? तर आपल्याला पैसे मिळाले. चला पुढची एंट्री. संपलं? बस. टोटल मारायची, बॅलन्स काढा. टोटल करताना डेबिट साइड पहिले करायची. कोणती साइड? हा लिहू नका, घरी जाऊन याचा फोटो काढून घ्या, घरी जाऊन लिहिला. इकडे लक्ष द्या. युनिटची टोटल पहिले करायची, अमाऊंटची नाही करायची. पहिले कायची करायची? युनिट. युनिटची किती आली? हा दोन्ही. इकडची येते 1000. कोणती मोठी? 20,000. मोठी ना? म्हणजे दोन्ही 20,000 20,000. याच्यातून 1000 उरले 19,000. याला नाव द्यायचं प्रोडक्शन. काय नाव द्यायचं? प्रोडक्शन. याचा अर्थ असा झाला का पहिल्या नंबरची जेव्हा आपण प्रोसेस चालू केली होती तेव्हा ह्या प्रोसेस मध्ये आपण किती वस्तू टाकल्या? 20. नुकसान झालं 600चं, लॉस झाला 400. म्हणजे आपल्याला याच्यातून प्रोडक्शन किती भेटलं? या झाला युनिट वर. असाच अमाऊंट. आता अमाऊंटची टोटल 240. आणि इकडची केली तर किती आली? 2. मोठी कोणती आहे? 240. दोन्ही साइडने लिहून घेऊ. 240 240. याच्यातून हे साइड उरले 2 38. हे कायच्या समोर लिहिली? याचा अर्थ असा झाला का पहिल्या प्रोसेस मध्ये आपल्याला किती वस्तू भेटल्या? त्या 19,000चा खर्च झाला 2,38. आता याची पर युनिट प्राइस काढून ठेवायची. कशी काढायची? तर खर्च झाला 2,38. वस्तू तयार झाल्या म्हणजे एका वस्तूचा खर्च किती येते? 12.52 पर युनिट. नाही समजलं? आता हे जे प्रोडक्शन आहे याच्या खाली असं लिहायचं, ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. काय लिहायचं? ऍट रुपीज. हे पर युनिट वाली प्राइस लिहून टाका. 12.53 पर युनिट. नाही बसलो? हे झाली प्रोसेस पहिली. आता बनवू प्रोसेस बी. कोणत्या नंबरची? ए नंबरची आहे. काही समजून आलेलं आहे? आता बी नंबरची प्रोसेस बनवताना काय करायचं? मागच्या प्रोसेस मधलं जे प्रोडक्शन होतं हे आपण काय केलं? ट्रान्सफर. कोणत्या प्रोसेस मध्ये? मग हे प्रोडक्शन क्रेडिट साइडचं डेबिट साइडला घेऊन आणि त्याला नाव देऊन द्यायचं प्रोडक्शन. अमाऊंट मध्ये याच्यात 19, अमाऊंट मध्ये 238 आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं असं, ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए.
म्हणजे कोणत्या प्रोसेस मधून घेतलं ते मागच्यातलं प्रोडक्शन पुढच्या ताना. आता मागच्या याच्यातलं दुसऱ्या याच्यात काहीच घ्यायचं नाही, फक्त प्रोडक्शन ओढून घ्या. आता डबल डब्यात या टेबल मध्ये आणि त्याच्यातले एक्सपेन्स डेबिटले घेतो, इन्कम क्रेडिट घेतो. आता वाचा पहिली आणि पहिली रॉ मटेरियल आहे ना, रॉ मटेरियल आहे का त्याच्यात, मग लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल आहे काय, मग ते पण लिहायची गरज नाही. नंतर वेजेस किंवा लेबर, सांगा कुठेही असंच आहे. इज्जत चोरून इथं लिहिणार, फक्त पैसे लिहिताना कोणत्या प्रोसेसचे लिहितात सांगा. मग वेजेस किती कायच्यात घेऊ पण. नंतर डबल फॅक्टरी एक्सपेन्स कुठे येईल, कुठे येईल म्हटलं डेबिट साइडले, पण कॉलम कोणता किती. त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, डबल कुठे येईल डेबिटला येईल, पण कॉलम किती. त्याच्यानंतर आहे लॉस इन वेट, वजनात झालेली हानी, लॉस. लॉस कुठे घ्यायचा, काय नावानं लिहू, लॉस इन वेट. आता सांगा लॉस इन वेट किती आहे, 5%. मगाशी कायच्यावर काढायला सांगितले होते का, लोणी करजगाव सांगा. अजून एक लॉस इन वेट किती टक्के आहे म्हणजे हे 5% काढायचे डेबिट साइडच्या युनिट कॉलमच्या टोटल वर. त्याच्यावर काढायचे हे डेबिट साइड होय आणि ह्या युनिट कॉलम याची टोटल 19,000 वर 5% लिहून देतो बा. 5% ऑफ 19,975 950 कायच्यात लिहायचे मॅन्युअली म्हणून. मग कोण लोणी करजगाव सांगा. युनिट मध्ये कोण, इकडे अमाउंट मध्ये कोण. लॉस इन वेट, वेट म्हणजे वजन. आता तर सांगितलं पाहिजे, वजनात झालेली हानी म्हणजे लॉस. ह्या पैशात मोजता येत नाही. सोयाबीनचं पोतं कितीनं कमी झालं होतं, आणलं तेव्हा कितीचं होतं, 60 किलोचं. आताच सांगितलं ना, 5 मिनिटं झाली, लक्षातच नाही. आता कितीचं आहे म्हणजे वजन किती कमी झालं. लोकांना आपण सांगताना असं सांगतो काय, माझ्या घरचं 2,000चं सोयाबीन कमी झालं. आपण सांगतो पोतं कितीनं घटलं, म्हणून कायच्याच लिहायची. आणि लॉस इन वेट, वजनात झालेलं नुकसान कधीच भरून काढता येत, त्याचे पैसे कधीच काढायचे नाही. आता पुढची एंट्री आहे नॉर्मल लॉस. कुठं घ्यायचा सांगा. नॉर्मल लॉस किती आहे, कायच्यात लिहू युनिट मध्ये, कायच्यात लिहू किती. आणि त्याच्या पुढची एंट्री वाचा सेल ऑफ नॉर्मल लॉस. आपला नॉर्मल लॉस किती झाला होता, कुठं चालल्या मावलं ऐका तो खरं. आपला नॉर्मल लॉस किती झाला होता. तुम्ही तर 10 रुपये सांगून आले, मी काय विचारलं लॉस किती झाला. लॉस झाला 25. आणि पुढच्या एंट्रीत म्हणते तो लॉस सेल केला किती रुपयानं. मग आपल्या वस्तू किती वाया गेल्या, आणि ते वस्तू विकली 10 रुपयात, म्हणजे वस्तू विकल्या. चला पुढची एंट्री. आता डब्ल्यू टोटल करायची आणि टोटल करून बॅलन्स काढून घ्या. टोटल करायची पहिले युनिट वाल्यापासून, अमाऊंटची कधीच नाही करायची. टोटल झाली 19,000, तिकडची झाली 975 है ना. 19,000 कुठे आहे, मग 19,000 याच्यातून हे मायनस किती
किती उरले? कॅल्क्युलेटर नाही आहे, एन्जॉय युअर सेल्फ. 18,025 असं लिहिलं बाई. असं याला नाव देत असते प्रोडक्शन. काय नाव देत असते? हा युनिट वाला पण असाच अमाउंट वाला. याची टोटल 3,48,000. याच्यातून 250 रुपये मायनस. 3,47,750 आले. आता पहिल्या प्रोसेस मधून आपण दुसऱ्यात घेतलो. आता दुसऱ्यातून तिसऱ्यात न्यायचं. खाली लिहायचं ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आणि त्याची कोणती प्राइस काढायची? पर युनिट वाली. कशी काढायची समजली काय? अमाउंट डिवाइडेड बाय युनिट. म्हणजे 3,47,750 डिवाइडेड बाय युनिट किती होते? 19.29 ते इथं लिहून घेऊन द्यायचं. ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस ॲट रुपीज 19.29 पर युनिट. किती प्रोसेस झाल्या? आता बनवू तिसरी प्रोसेस नंबर सी. सी नंबरची प्रोसेस सुरू करताना काय करायचं? मागच्या प्रोसेस मधलं प्रोडक्शन इथं ट्रान्सफर करून ठेवायचं. कोणत्या साइडला होतं? त्याला आणायचं डेबिट आणि त्याला नाव द्यायचं प्रोडक्शन आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी. बी मधून ना. चला हा ठीक आहे. आओ या प्रोसेस मधलं प्रोडक्शन इथं घेऊन घ्या. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी. जसंच्या तसं युनिट वाले 18,025 बरोबर. अमाउंट वाले 3,47,750. तेच आहे ना ते तिकडे इथलं. आता अजून मागच्यातलं पुढं काही येत नाही. मग आता टेबल मध्ये जायचं. डबल कॅश एंट्री डबल रिपीट मारा. पण एंट्री कोणत्या कॉलम मध्ये लिहा? सी मध्ये. पहिली एंट्री रॉ मटेरियल आहेच नाही, कॉस्ट ऑफ मटेरियल आहेच नाही. आता डायरेक्ट वेजेस कुठे लिहायचं आणि कॉलम कोणता लिहायचा? कोण आहे? थांब ना म्हणा, एवढी कोणती गडबड आहे? चार वाजले काय? किती वाजले? 4 वाजले. वेळ आहे ना मग. 4 वाजता सर्वर करतच नाही लोक. विकतच घेतलं होतं मास्तर. बरोबर मास्तर झोपला नाही घरी. आपली गाडी हा टेबल मध्ये चला. आपल्या याच्यात लक्ष द्या. तुम्हाला वेळ मिळते तुम्ही लिहू नका, फक्त हे करून वेजेस वर आले. एक लक्षात ठेवायचं, हा जो कॉलम आहे युनिट वाला, याच्यात फक्त वेट येते. वेट आज आपण युनिट घेतले, उद्या क्विंटल येऊ शकते, किलोग्रॅम येऊ शकते किंवा टन येऊ शकते. ज्याच्यात आपण वजन मोजू शकतो अशा पण. मग वेजेस आपण वजनात मोजू शकतो, मोठ्या अमाउंट मध्येच मोजू शकतो. मग कोणत्या कॉलम मध्ये लिहू? अमाउंट मध्ये. नंतर आहे फॅक्टरी. हे सुद्धा कशात लिहायचं? अमाउंट मध्ये. किती? 30 20. नंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह 10. ह्या सगळ्या व्हॅल्यू कायच्यात लिहिल्या? आता पुढची एंट्री आहे लॉस इन वेट. वजनात झालेलं नुकसान. कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला. थोडंसं ऍडजस्टमेंट करून घेऊ. लॉस इन वेट. आता पहा, पहिल्या याच्यात होतं 5%, सॉरी 3%. दुसऱ्यात होतं, आता तिसऱ्यात पाहिजे. आता हे 5% कायच्यावर काढत असते?
डेबिट साईडच्या युनिट कॉलमच्या टोटल. मग डेबिटची टोटल करून घ्या. 18,025 याच्या 5% काढा. 901.25. आपण 901.25 ना, मग आपण 901च घेऊ का 902 करू? हा, एकच घेऊ पक्क. क्रॉसअप करता येते म्हणजे कधी लोकांवर भरोसाच नाही आहे. मीच कमी भरोसाचा आहे. 901.25 असे आहे की नाही? हा, मग याचे 902 होते काय? मग किती घेऊ? 900 असंच घेऊ. आणि वेट वाला लॉस कधीच भरून काढता येत नाही. मग अमाउंट मध्ये लिहायचे. नंतर आहे सांगा नॉर्मल लॉस कुठे येईल? आता पहा नॉर्मल लॉस किती आहे? कोणत्या कॉलम मध्ये लिहू? त्या नॉर्मल लॉसच्या समोर पहा काय लिहिलंय? कोणत्या कॉलम मध्ये घेऊ? म्हणजे 75 युनिट वाया गेले. आता खालच्या रेषेवर आहे सेल्स ऑफ नॉर्मल लॉस. किती रुपये? म्हणजे 75 युनिट आपण विकले 10 रुपयानं. 750. नाही समजलं? अजून काही राहिलं? आता टोटल करू. बॅलन्स काढून. पहिले टोटल कशाची? युनिट कॉलम. 18,0 याच्यातून 976 मायनस करावे. 17,049 असं ना. याला नाव काय द्यायचं? प्रोडक्शन. काय नाव द्यायचं? आता अमाउंट कॉलमची यांची टोटल 428 427 असं ना. याच्यातून हे 750 काय करायचे? तो उरले 4,27,000 उरले. आता हे प्रोडक्शन काय करायचं? पहिल्यातून कुठं घेतलं? नेक्स्ट प्रोसेस. दुसऱ्यातून कुठं घेतलं? तिसऱ्यातून चौथ्यात जाईल काय? चौथी आहेच नाही. मग याच्या खाली लिहायचं ट्रान्सफर टू गोडाऊन किंवा वेअरहाऊस. आणि त्याची काढायची पर युनिट व्हॅल्यू. ॲट ₹25.05 पर युनिट. बरोबर आहे? समजलं? काढा माया. सारे जण काय मोबाईल काढून राहिले. एक जण काढा ग्रुपवर टाकून द्या. येल पाण्यावाला जेव आमच्याजवळ मोबाईल आहे. कोण काढून राहिलो? ते